डेमो दाखवणार आहे कसं बनवतात हे तूप. पाच लिटरच्या आसपास इथं पाणी आहे, बरोबर. तर त्याच्यामध्ये अर्धा लिटरचं जवळपास हा म्हणजे अर्धा 300 ते 500 ml आसपास जो अननोन फॅटचा आहे तो प्रश्न आहे, पाण्यामध्ये टाकतो. पुढे इकडे बघ समोर. आणि हे ऑइल पाण्यात टाकलं मी अर्धा लिटर. आणि SNF साठी पावडर आहे किती घ्यायचं प्रमाण? अर्धा किलो. आणि जो फॅटचं लिक्विड आहे, फॅट वाढवण्यासाठी दुधामध्ये कृत्रिम त्याचं लिक्विड पाणी यापासून दुधाचं मिक्सर तयार होते. चांगल्या प्रकारे याला घुसळल्यानंतर मिक्सर केल्यानंतर ते कृत्रिम दुधाचं त्याला येतो. या टाईपचं दूध जे आहे ते अल्प प्रमाणामध्ये ओरिजिनल दुधामध्ये टाकण्यात येतं आणि हे चांगल्या दुधामध्ये सुद्धा मिक्स करून डेअरीमध्ये घालण्याचा उद्योग चालू आहे. एक जो 200 लिटरचा फॅटचा ड्रम आहे त्याच्यापासून 2,500 ते 3,000 लिटर दुधाचं हे तयार केलं. आणि त्याच्यासाठी ही पावडर किती लागेल? समजा एक ड्रम साठी समजा पावडर किती लागेल तुम्हाला? आपली SMP SMP मोठे टोटल 10 बॅग यांना एका ह्याच्यासाठी SMP ची आवश्यकता आहे. SMP म्हणून त्याच्यावर कुठे मेन्शन नाही. बेसिकली ही अननोन व्हाईट पावडर आहे. तर या पांढरी पावडर आणि ते पांढरं लिक्विड आहे. लिक्विडमध्ये आम्ही त्यांच्याशी चौकशी केली असं ते लिक्विड जे आहे ते पॅराफिन ऑइल प्लस काही इमल्सिफायर आणि आर्टिफिशियल फ्लेवरिंग एजंट याचा वापर करून त्यांनी ते फॅटचं मिक्सर तयार केलेलं आहे. हे अननोन व्हाईट पावडर आणि हे दूध. दुधासारखा वास. तर याचा जर वास जर थोडा घेतला आपण तर त्याला फ्लेवरिंग आर्टिफिशियल फ्लेवर मिल्क फ्लेवर असल्यामुळे त्या दुधासारखा वास पण येतोय. चवीला मात्र तुम्ही पिल्यानंतर तुम्हाला लगेच लक्षात येईल की हे कृत्रिमरित्या तयार केलेलं दूध आहे. त्याला कोणत्याही प्रकारचा दुधाचा चव किंवा असा कोणताही त्याला हे येत नाही. बेसिकली फक्त हे फॅट आणि याचं मिक्सर आहे.